नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 1 जानेवारी 2025 पासून 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1,01,000 कोटी रुपयांची विक्री केली. सेन्सेक्स आणि निफ्टी वर्षाच्या सुरुवातीला ज्या पातळीवर होते तिथून साधारणपणे 4.5% खाली आहेत. सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत लाखो कोटी रुपये धुपलेत. आज आपण बाजाराच्या गडगडण्यामागची कारणं आणि या बाजारात संधी कशा शोधायच्या याबाबत बोलणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. आपण बघतोय की जागतिक बाजारामध्ये मरगळ आलेली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप मधील घसरणीचा इंडेक्सवर परिणाम झालेला बघायला मिळतोय. 3 प्रमुख कारणांमुळे बाजार घसरले. निफ्टी सोमवारी दिवसअखेर 1% घसरून 22,600च्या खाली बंद झाला. पुढचे काही दिवस मोठे चढ उतार होतील असं सध्याचं चित्र आहे. वीकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी कोसळला. गेल्या महिनाभरात सेन्सेक्स जवळपास 1700 अंकांनी कोसळलाय. तर 1 जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सेन्सेक्स 3,685 अंकांनी गडगडलाय. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीला अवघी 3 सत्र उरलेली आहेत. 1 जानेवारी 2025 पासून निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स तब्बल 18% कोसळलेला आहे. नागपूरच्या बुटीबोरी MIDC मध्ये असणाऱ्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर या 600 मेगावॅटच्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या विक्रीविषयीचे पत्र अदानी पॉवरला मिळालंय. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरने इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड अंतर्गत दिवाळखोरीचा अर्ज केला होता. या अर्ज आधारे अदानी पॉवरनं कंपनी विकत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. फार्मा सेक्टरमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या जोरदार विक्रीला आज ब्रेक लागला. निफ्टी फार्मा इंडेक्समधील डॉक्टर रेड्डीज, ल्युपिन आणि ग्लेनमार्क फार्मा या 3 स्टॉकच्या जोरावर फार्मा इंडेक्स जवळपास 1% उसळला. अदानी समूहानं मध्य प्रदेशात 1.1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. ही गुंतवणूक सिमेंटपासून स्मार्ट मीटरपर्यंतच्या विविध क्षेत्रात करण्यात येणार आहे. 2030 पर्यंत मध्य प्रदेशात 1,20,000 रोजगार निर्माण करणार असल्याचंही अदानी समूहाचं म्हणणं आहे. हॅवेल्स इंडिया येत्या काही दिवसात EV चार्जिंगच्या बाजारात उडी घेणार आहे. येत्या 6 महिन्यातच EV चार्जिंगसाठी हॅवेल्स सज्ज असेल असं कंपनीनं म्हटलंय. NDTV प्रॉफिटला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत हॅवेल्सचे कार्यकारी उपाध्यक्ष विवेक यादव यांनी ही माहिती दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये कच्च्या तेलाचा मोठा साठा असल्याचा अंदाज क्रेन ऑइल कंपनीनं व्यक्त केलाय. त्याच आधारे तेल शोधण्यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं क्रेन ऑइलनं म्हटलेलं आहे. येत्या काही दिवसात सिगरेटवरील GST वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ITC आणि गॉडफ्रे फिलिप या 2 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. गॉडफ्रे फिलिपचा शेअर आज 6% कोसळल्याचं बघायला मिळालं. आणि SBI आणि PNB या सरकारी बँकांनंतर आता बँक ऑफ महाराष्ट्रानं देखील आपले व्याजाचे दर 0.5% कमी केलेत. नव्या कर्जदारांसाठी विद्यमान दरानं कर्ज वाटप न करता नव्या दरानं कर्ज वितरित करण्यात येईल असं बँक ऑफ महाराष्ट्रानं स्पष्ट केलंय. आज सोमवार आहे आणि आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केटबद्दल. घसरणाऱ्या शेअर बाजाराबद्दल आपण खास करून बोलणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत केदार कदम यांच्याकडे शेअर बाजारातील चढ उतारांचा अभ्यास करण्याचा दांडगा अनुभव आहे. ते सध्या दौलत कॅपिटलचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. केदारजी, तुमचं मनी टाईममध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न की गेल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हटलेलं होतं की बाजार आणखी खाली येण्याची शक्यता आहे. तसा बाजार खाली देखील आलेला आहे. आजही गुंतवणूकदारांचं साधारणपणे 5 लाख कोटींचं नुकसान झालंय. तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीबद्दल काय वाटतंय? अजून घसरण अपेक्षित आहे का? नमस्कार. नक्कीच ओव्हरऑल जे मार्केटचं एन्व्हायरमेंट आहे ते फार कंड्युसिव्ह अजूनही झालेलं वाटत नाहीये. मागच्या वेळी आपण काही फॅक्टर्स डिस्कस केलेले की ज्यामुळे मार्केट आपलं सध्या प्रेशरमध्ये आहे. सो आपण म्हटलं होतं की अर्निंग्स, मॅक्रो इकॉनॉमिक स्लोडाऊन हे सगळे फॅक्टर्स मार्केटवर वेव ऑन होत आहेत. त्या पलीकडे जिओपॉलिटिक्स जे आहे तेही मार्केट्सवरती वेव ऑन होत आहे. आणि आपलं ओव्हरऑल जे काही लास्ट 4 वर्षामध्ये आपण मार्केट रॅली पाहिली होती तर सर्टनली त्या अनुषंगाने ही प्रॉफिट बुकिंग होत आहे. आणि आता सध्या जी आज जसं बाजारामध्ये जास्त पडझड आपण पाहिली ती
ड्रिव्हन केली होती. शुक्रवारी जो युएस मार्केटचा डेटा आला त्याच्यामध्ये तो थोडासा खराब आला. बिझनेस ऍक्टिव्हिटी इंडेक्स युएस मधला हा 17 मंथ लोला गेला. त्यामुळे जे काही अँटिसिपेशन होतं की युएस इकॉनॉमी खूप चांगली राहील आणि तर त्याच्यावरती आता प्रश्नचिन्ह झालंय. आणि युएस मध्ये जर स्लोडाऊन आलं तर ते ग्लोबली सगळ्याच देशांना इम्पॅक्ट करतं. सो आता जो ग्लोबल इकॉनॉमिक स्लोडाऊन आहे तोही या सगळ्या ज्या कारणांमध्ये आपण ऍड करू शकतो. सो ओव्हरऑल सध्या मार्केट काय आहे, मार्केट प्रामुख्याने 3 गोष्टींनी चालतं. एक तर असतं तुमची लिक्विडिटी, दुसरं असतं सेंटिमेंट आणि तिसरं असतं तुमचे फंडामेंटल्स, ज्याच्यामध्ये तुमचे अर्निंग ग्रोथ आणि व्हॅल्युएशन हे कम्पेअर केले जातं. तर सध्या तिन्ही हे जे महत्वाचे फॅक्टर्स आहेत ते सध्या थोडेसे डामाडोल परिस्थितीमध्ये आहे. त्याच्यामुळे ही मार्केटमध्ये आपल्याला जास्त व्हॉलेटिलिटी दिसते. आणि मला असं वाटतंय की ही व्हॉलेटिलिटी अजून कंटिन्यू राहील येणाऱ्या काही दिवसांमध्ये. ओके. गुंतवणूकदारांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत, शंका आहेत. तुमचा अभ्यास काय सांगतो? अशी परिस्थिती या आधी देखील आलेली होती का? या परिस्थितीतून शेअर बाजार सावरलेला आहे का? हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण कदाचित गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या उत्तरातून मिळू शकतील. तसं हे मार्केटमध्ये ही पहिल्यांदा पडझड होत नाहीये. ज्या वेळेला ही मार्केट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर निफ्टी बघितलं तर ते ज्या वेळेला अबाव ॲव्हरेज व्हॅल्युएशनला जेव्हा इंडेक्स जातो त्यावेळेला करेक्शन होतच होतं. फॉर एक्झाम्पल फेब्रुवारी 2000 मध्ये तेव्हा IT बूम होतं आणि त्या वेळेला इंडेक्सने पहिल्यांदा 6000ची लेवल क्रॉस केली होती. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक करेक्शन आलं आणि केदार कदम यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. मात्र आपण बघतोय की शेअर बाजार हा सातत्यानं पडतोय आणि तो का पडतोय याची कारणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जर आपण बघितलं तर 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारामध्ये घसरण झालेली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचं बघायला मिळतंय. खास करून या सगळ्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होतोय. कारण गुंतवणूकदारांचे पैसे हे खूप जे त्यांचं अर्निंग होतं ते कुठे ना कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. इक्विटी असेल किंवा म्युच्युअल फंड असेल दोन्हीतील गुंतवणुकीवर बराच परिणाम झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ही कारणं नेमकी काय आहेत ते आपण सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच तज्ज्ञांचं हे म्हणणं आहे की जिओपॉलिटिकल सिच्युएशनमध्ये अशा गोष्टी होत असतात. केदार कदम देखील हेच सांगत होते. मात्र त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र जिओपॉलिटिकल सिच्युएशनमध्ये नेमकं काय काय येतं तर अमेरिकेमध्ये नवीन सरकार आलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नवे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनी इतर राष्ट्रांवर काही निर्बंध लादायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये भारत देश देखील आहे आणि या निर्बंधांमुळे अनेकदा बाजारावर त्याचा परिणाम झाल्याचा आपल्याला बघायला मिळतो. खास करून IT सेक्टर असेल, आपण बघितलं आहे की फार्मा सेक्टरवर देखील अशाच पद्धतीनं घसरण झाल्याचं आज आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा केदार कदम यांच्याकडे जाऊया. तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडत होतात, फेब्रुवारी 2000चं उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करत होतात की कशा पद्धतीनं मार्केट त्यावेळेला पडलेलं होतं आणि नंतर काय झालं. तुम्हाला मी परत जोडतोय. तुम्ही सांगा की हे नेमकं काय झालेलं होतं त्याच्यानंतर. हे करेक्शन जे मार्केटमध्ये नेहमीच येतात जेव्हा कुठलीही गोष्ट एक्सेसला जाते. फॉर एक्झाम्पल निफ्टी व्हॅल्युएशन जर बघितलं आपण ते कम्पेअर टू 5 year or 10 year ॲव्हरेजच्या ज्या वेळेला वरती जातं त्यावेळेला तो एक पॉईंट असतो. बघा तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर देअर विल बी अ फेज की जिथे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करावं लागतं. कारण नुसतंच प्रॉफिट असतं ते व्हर्च्युअल प्रॉफिट असतं. जोपर्यंत तुम्ही प्रॉफिट बुक करून कॅश घरी आणत नाही तोपर्यंत ते पैसे तुमचे नसतात. तर त्याचप्रमाणे मार्केटमध्ये ही ज्या वेळेला ही एक्सेस झालेलं आहे म्हणजे आता जर मी फेब्रुवारी 2000चं उदाहरण दिलं त्यावेळी सेन्सेक्स 6000वरती होता. आज आपला इंडेक्स जवळपास आता 26,000 करेक्ट होऊन आता पुन्हा 23,000च्या आसपास आलेला आहे. सो ह्या मार्केटच्या फेजेस असतात. कुठल्याही म्हणजे आपलंच मार्केट नव्हे पण ग्लोबली मार्केट्स पडतात, वर जातात, पुन्हा प्रॉफिट बुकिंग घेऊन मार्केट्स खाली येतात. तर ही एक मार्केट सायकल्स मध्ये चालतं आणि त्याप्रमाणेच हे जे आत्ताचं करेक्शन आहे ते मला वाटतं हेल्दी करेक्शन आहे. त्याच्यात असं अगदीच घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल की बरेचसे असे स्टॉक्स आहेत की जे पडतात पण पुन्हा ते रिकव्हरी होतात. सो आणि बरेचसे चांगले स्टॉकही आत्ताच्या
या करेक्शन मध्ये खाली येतात. सो त्याची फार चिंता करण्याची गरज नाहीये. ज्यावेळेला मार्केट पुन्हा एकदा रिकव्हरी सुरू होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली सगळे शेअर्स वर जातील. तुम्ही ओव्हर व्हॅल्यूड आहे मार्केट असं म्हटलात, अजूनही हे मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे का? आणि हे किती करेक्शन येण्याचा तुमचा अंदाज आहे? कारण अशी एक चर्चा चालू आहे की निफ्टी जवळपास 20,000पर्यंत घसरू शकतो. अर्थात या चर्चा आहेत, त्याला अजून कुठलाही आधार आहे असं म्हणता येत नाही. अशी एक एक्झॅक्ट लेवल देता येणं कठीण आहे. बरं, हॅलो, येतोय आवाज, बोला. हॅलो, माझा आवाज येतोय केदारजी? आवाज येतोय का? हॅलो, केदार कदम यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. केदारजी बोला. नाही, ती मार्केटमध्ये अशी कुठली लेवल देता येणं खूप कठीण आहे. बिकॉज जसं मी म्हणालो तुम्हाला, लिक्विडिटी, सेंटिमेंट आणि फंडामेंटल्स हे खूप मॅटर करतात. सो आताच्या परिस्थितीत मला एक्झॅक्ट लेवल नाही देता येणार. बट नक्कीच तुम्ही जर मला विचारलं की मार्केटमध्ये अजून 2,000 पॉइंट्स आपण वर जाऊ शकतो का, तर ते मला थोडंसं कठीण वाटतंय इमिजिएट टर्म्स मध्ये. लॉंग टर्म मध्ये नक्कीच आपण जो पूर्वीचा उच्चांक आहे तो नक्कीच ओव्हरटेक करू. बट इन शॉर्ट टर्म मध्ये मला असं वाटतंय की अजून एक 700-800 पॉइंट्स निफ्टीवरती करेक्शन येऊ शकतं वर्स्ट केस सिनारिओ मध्ये. ओके, केदारजी, बाजार जेव्हा घसरतो तेव्हा सगळे शेअर पडतात. त्याची अनेक कारणं आहेत, त्याचा ओहापोह होईलच नंतर. मात्र तुमच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हे फक्त अर्निंग आहेत की त्या व्यतिरिक्तही अजून काही कारण आहेत? प्रत्येक स्टॉकमध्ये एक स्टोरी असते. एखादा स्टॉक ज्या वेळेला वर जातो त्याची वर जाण्याची कारण असतात, खाली यायलाही कारण असतात. मग त्याच्यामध्ये आता कितीतरी शेअर्स असेही आहेत जे पडतही नाहीयेत या फॉल मध्ये सुद्धा. म्हणजे ते रेझिलियंट आहेत. म्हणजे कम्पेअर्ड टू मार्केट फॉल त्यांच्यामध्ये फॉल कमी आहे. सो असं मला ग्रॅन्युलाइज जर आपण करायचं झालं तर इन जनरल मार्केटचं जे खराब सेंटिमेंट आहे त्यामुळे चांगले शेअर्सही सध्या खाली येतात. तर फक्त तुम्हाला आता ह्याच्यामध्ये तो फरक करावा लागेल की खाली आलेले सगळेच शेअर चांगले आहेत का नाहीयेत. म्हणजे ज्यावेळेला आपण मागच्या वेळी आपण डिस्कस केलं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं की काही शेअर 30-40% खाली आलेत आणि देर आर चान्सेस की ते अजून 30-40% सुद्धा खाली जाऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक सिलेक्शन ही फार महत्वाची गोष्ट राहील. ओके, नेव्हर ट्राय टू टाइम द मार्केट असं म्हटलं जातं. त्यातून SIP सारख्या संकल्पना जन्माला आल्या. पण आताची परिस्थिती किंवा ज्या पद्धतीनं वातावरण शेअर मार्केटमध्ये बनत चाललेलं आहे त्यामुळे नव्या SIP सुरू करण्यासाठीची ही योग्य वेळ आहे असं तुम्हाला वाटतं का? जेवढी व्हॉलेटिलिटी आता मार्केटमध्ये आहे तर मी असं सजेस्ट करीन की तुम्ही SIP सुरू करण्यापेक्षा ज्यावेळी मार्केट खूप खाली जातं त्यावेळेला तो एखादा म्युच्युअल फंड किंवा एखादा स्टॉक खरेदी करा. SIP मध्ये प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला मंथ टू मंथ तो इन्व्हेस्टमेंट होते. सो रादर तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल 5,000 किंवा 10,000 गुंतवायचे असतील तर नॉट नेसेसरीली तुम्ही ते 1 तारखेलाच गुंतवाल. कारण सध्या जी व्हॉलेटिलिटी आहे मार्केटमध्ये त्यामध्ये तुम्ही जर उद्या मार्केट जर 3-4% एका दिवसातच पडलं तर त्यावेळी ते पूर्ण डिप्लॉय करू शकता. ओके, तर आणि मार्केटमध्ये नेहमीच संधी असतात. गेली 50 वर्षापासून मार्केट आहे आणि ते यापुढेही राहील. तर अगदी फार इन्व्हेस्ट करण्याची घाई नाही केली तरी चालेल. बट ऑफकोर्स ज्यांना फार वेळ देता येत नाहीये गुंतवणुकी संदर्भात किंवा फार अभ्यास नाहीये त्यांनी आता SIP सुरू करण्यास काहीच हरकत नाहीये. ओके, केदारजी, गेल्या 2 वर्षात जर आपण बघितलं तर बाजारामध्ये येणाऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्याच लोकांचे शेअर आता लॉसमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. तशी चर्चा सुरू आहे. आपल्याकडे आलेला शेअर म्हणजे फार चांगला नाही आहे, हे मुळात शोधून कसं काढायचं? कारण तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं की अनेक शेअरचे भाव हे गडगडलेले आहेत, बऱ्यापैकी ते रिझनेबल झालेले आहेत. मात्र तो शेअर निवडताना चांगला आहे का वाईट हे कसं ओळखायचं? मी तुम्हाला 2-3 पॅरामीटर्स देतो. एक तर तुम्ही त्या कंपनीची लास्ट 3-4 क्वार्टरचे अर्निंग्स ट्रॅजेक्टरी बघा, मॅनेजमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. त्याच्यानंतर त्या कंपनीचे जे काही प्रमोटर आहेत, म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल तर गेल्या महिन्याभरात
बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये प्रमोटरनी आपली गुंतवणूक वाढवली आहे. हम्म. म्हणजे तो एक महत्वाचा साईन असतो की ज्यावेळेला प्रमोटर स्वतःच अजून त्यांचा निवेश वाढवत असेल तर डेफिनेटली ते त्या बिझनेस बद्दल ऑप्टिमिस्टिक आहेत. तर ह्या काही एक छोट्या छोट्या गोष्टी ट्रॅक केल्या तर तुम्हाला नक्कीच कळू शकतं की तुमचा शेअर किंवा तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे ती चांगली आहे किंवा वाईट आहे. मी तुम्हाला सांगतो मेजॉरिटी इन्व्हेस्टर्स आहेत ना हे टिप्स ना किंवा असेच काही व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा सोशल मीडिया यांच्यातून शेअर्स निवडतात विदाउट डुईंग प्रॉपर ड्यू डिलिजन्स आणि तिथे मग ते लॉस मध्ये जातात. ओके केदारजी, तोटा बुक केल्यानंतर पुन्हा तो भरून काढण्यासाठी नवीन संधी शोधणं ही तर स्वाभाविक प्रक्रिया आहे. कोणताही गुंतवणूकदार याच मानसिकतेमध्ये असतो. पण लगेचच दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये शेअरची खरेदी करणं हे किती धोकादायक ठरू शकतं, खास करून जे नवे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी? ठीक आहे, याला इंग्लिशमध्ये रिव्हेंज ट्रेडिंग असं म्हणतात की एक ट्रेड फसला की मग पुन्हा अजून डबल एक्सपोजर घेणं. म्हणजे इथे 100 रुपये गेले तर मी अजून 200 रुपये गुंतवेन आणि 500 रुपयाचं प्रॉफिट कमेन. तर ह्या प्रकारचं रिव्हेंज ट्रेडिंग किंवा गुंतवणूक तुम्ही अवॉइड केली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो एक मेजर प्रॉब्लेम विथ रिटेल इन्व्हेस्टर्स असा आहे की आपला एखादा शेअर आपण घेतला आणि तो पडतोय तर आपण त्यांना तो शेअर पडताना बघत राहतो किंवा त्याच्यामध्ये अजून पैसे घालत राहतो. तर असं करू नये. ऑलवेज ट्राय टू बेट ऑन विनिंग हॉर्सेस. म्हणजे तुम्ही एखादा शेअर घेतलाय आणि त्याची व्हॅल्यू वाढत चालली आहे तर तिथे तुम्ही जास्त गुंतवणूक केली पाहिजे रादर दॅन लॉस मेकिंग जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं जी आजपर्यंत मार्केटची स्थिती तुम्हाला बघायला मिळते, कुठलं आकर्षक सेक्टर आहे जे तुम्हाला खूप चांगलं आता वाटायला लागलेलं आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये? या आठवड्यामध्ये जे अर्थातच सोमवार आहे पण तरी ज्या पद्धतीनं करेक्शन झालंय, कुठली सेक्टर तुम्हाला आता जास्त चांगली आकर्षक वाटायला लागलेली आहे? केदार कदम यांच्याशी आपण बोलणार आहोत, मात्र संपर्क तुटलेला आहे. आपण बघतोय की शेअर मार्केट पडण्यामागची कारणं नेमकी काय काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिले जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, ज्याच्याबद्दल मगाशी उल्लेख करत होतो. अनेक ठिकाणी युद्ध चालू आहेत, युद्धजन्य परिस्थिती जगामध्ये सुरू आहे, त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा केदार कदम यांच्याकडे जाऊया. केदारजी, प्रश्न माझा असा होता की कुठली सेक्टर आता आकर्षक वाटायला लागलेली आहे? स्टेट केअर आणि फार्मा हे सेक्टर्स आता अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत. म्हणजे फिअर गेल्या आठवड्याभरामध्ये. सो केदारजी यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र इथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. तुम्ही पाहता NDTV मराठी.